पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी ही आज संपली. आतापर्यंत विशाल अग्रवाल, प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणे आणि जयेश बोडकर हे 6 आरोपी अटकेत आहेत आणि आज दुपारी 2:30 वाजता या सर्वांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. कल्याणीनगर अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय. पुणे जिल्हा आणि शहरातील मद्य विक्रीचे 32 परवाने रद्द करण्यात आले. शुल्क विभागाने रद्द केलेले आहेत आणि अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने 14 पथकं नेमलेली आहेत. डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये दिली. डोंबिवली एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्या या अंबरनाथला हलवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डोंबिवली स्फोट अपघातातील पीडितांना मदत मिळाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. यांनी दिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना केसरकरांनी केल्या. डोंबिवलीतील एमआयडीसीत झालेल्या भीषण स्फोटात अनेक जण जखमी आहेत. तसंच मालमत्तेचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आणि या स्फोटाची दाहकता दाखवणारी ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य. डोंबिवलीमध्ये एमआयडीसी कंपनी स्फोट झाल्यानंतर अनेक दुकानांची आणि इमारतींच्या काचेची तावदानं उडाली आणि हा स्फोट झाला तिथल्या एका दुकानातील सीसीटीव्हीची दृश्य समोर आली आहेत आणि या स्फोटाची दाहकता त्यामधून समोर येते. डोंबिवली एमआयडीसीत फेज 2 मध्ये हा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एक प्रकारे भीतीचं वातावरण तयार झालं आणि शेजारीच असणाऱ्या साई दर्शन सोसायटीच्या संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या. इमारतीमध्ये भीतीचं वातावरण आहे.